एक विद्यार्थी मला कसा विचारतो, टीचर गाड्यांवरती असं का लिहिलेलं असतं, आई वडिलांचे आशीर्वाद. तर मी त्याला म्हटलं, आई वडिलांनी पैसे दिले असतील गाडी घ्यायला, ट्रक घ्यायला. तर तो कसा म्हणाला, एवढ्या मोठ्या गाड्या घ्यायला आई वडील एवढे पैसे देतात? तर म्हटलं हां देतात, तुम्हाला मदत करण्यासाठी. तर तो कसा म्हणतो, एवढे तर पैसे आमचे तर आई वडील देत नाहीत बाबा, देणारच नाही, शक्यच नाही. मुलांची कल्पनाशक्तीचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. इथं कपडे घातल्यामुळं चुरगळ फुलांचं हा किती दिवसांनी फुलं लागली. ते पानं बऱ्यापैकी गळलीत, त्यामुळं बरं वाटलं फुलांचं बघून. अरे बापरे, कपडे ओलसर आता सुकायला लागले. ही फुलं किती छान दिसतात, हा परत फुलायला लागले, किती छान वाटतात बघायला, सुंदर. हा 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 मस्तच. आता राहिलेली कपडे सुकात घेतली पाहिजेत. तर आई वडिलांचा आशीर्वाद असं कोणाकोणाच्या गाडीवर लिहिले. मामाचा आशीर्वाद म्हणजे मामाने गाडी घेऊन दिली, आजीचा आशीर्वाद म्हणजे आजीने गाडी दिली, काकांचा आशीर्वाद म्हणजे काकाने गाडी घेऊन दिली. तर मग खरं खरं सांगा, तुम्हाला गाडी कोणी घेऊन दिली, जेणेकरून त्याचं उत्तर माझ्या विद्यार्थ्याला सांगता येईल मला. मजा असते ना मुलांची. हे कोणतर अर्धवट चालू ठेवत असे अर्थ पूर्णपणे बंद करायला पाहिजे. रामफळ बघूया, रामफळ लागले नवीन. गेल्या वर्षी एवढी लागलीच नव्हती हा, या वर्षी आणि छान. गेल्या वर्षी बऱ्यापैकी, या वर्षी छान लागली. शाळेतून आल्या आल्या चहा पिणं फ्रेश वाटतं चहा पिल्यानंतर. ओके, छानसा चहा तयार. या तर मग चहा प्यायला.